बजाजनगर पुलिस ने वाहन चोरी का मामला सुलझा लिया है। क्राइम ब्रांच की यूनिट नंबर 2 ने गुप्त जानकारी के आधार पर कार्रवाई करते हुए एक आरोपी और 2 नाबालिग बालकों को पकड़ा है। पुलिस ने उनके कब्जे से 2 एक्टिवा गाड़ियां और 2 मोबाइल फोन बरामद किए हैं, जिसकी कुल कीमत करीब 1,50,000 रुपए बताई जा रही है। पूछताछ में सामने आया कि आरोपियों ने यह वाहन बजाजनगर थाना क्षेत्र से चुराए थे। बाल आरोपियों को परिजनों की सुपुर्द कर दिया गया है, जबकि मुख्य आरोपी और बरामद सामान को बजाजनगर पुलिस के हवाले कर आगे की कार्यवाही शुरू कर दी है। युनिट 2 गुन्हे शाखा अंतर्गत आमचे PSI राऊत, त्याचप्रमाणे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार आशिष धंद्रे आणि कमलेश गणेर यांना माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार त्यांनी आर्यन गायकवाड नावाचा एक आरोपी आहे, जो अलंकार नगर नागपूर येथे राहतो, त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याच्याकडून आम्हाला 2 ॲक्टिवा गाड्या ज्या आहेत त्या ॲक्टिवा गाड्या मिळालेल्या आहेत। त्यापैकी एक ॲक्टिवा गाडी बजाजनगर येथून चोरीस गेली होती आणि त्याबद्दल तिथे अपराध नंबर 267/25 हा दाखल करण्यात आलेला होता। तर ती गाडी एक हस्तगत झालेली आहे। दुसरी एक ॲक्टिवा आहे जी MP मध्य प्रदेश पासिंगची आहे। त्याच्याबद्दल अजून नक्की माहिती मिळाली नाही की ती नक्की कुठून चोरलेली आहे, त्याबद्दल तपास सुरू आहे। या आरोपीबरोबरच अजून 2 विधी संघर्षग्रस्त बालक होते, ज्यांचा या घटनेमध्ये सहभाग होता। त्यांची पण माहिती आम्ही बजाजनगर पोलीस ठाणे यांना दिलेली आहे। एकूण 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि आरोपी आणि जे वाहन आहेत ते बजाजनगर पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहेत। पुढील तपास बजाजनगर पोलीस करत आहेत। या कारवाईमध्ये युनिट 2 चे जे पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत, त्याचप्रमाणे पोलीस अंमलदार कमलेश गणेर, आशिष धंद्रे आणि यांचं पथक यांनी ही कामगिरी केली।